नमस्कार. माझ्या सर्व मित्रांनो, कोरोनाचा अकोला जिल्ह्यात कहर झाला असून सध्या माझ्या अनुभवाप्रमाणे आणि माहितीप्रमाणे उपाय फक्त इम्युनिटी पॉवर वाढविणे हाच दिसतो. आणि इम्युनिटी पॉवर वाढवण्याचा पहिला जो पाया आहे तो घर स्वच्छता आणि परिसर स्वच्छता. त्याच्याशिवाय इम्युनिटी पॉवर वाढू शकत नाही. कारण पहा, डासांची पैदास वाढली अकोल्यामध्ये. रेग्युलर बातम्या चालू आहेत. इथं गटारं साचली, तिथं गटारं साचली, हे झालं ते झालं. डास पैदा होणारच. आणि डास पैदा झाले की लहान मोठे आजार होणार आणि तुमची इम्युनिटी पॉवर कमी होणार. म्हणजेच कोरोना तुमच्यावर अटॅक लवकर करणार. हा साधा बेसिक गोष्ट याच्याकडे कुणी का लक्ष देऊन नाही राहिलं मला समजत नाही. त्याच्याशिवाय माझं म्हणणं असं की जर समजा तुमचं अंडरग्राऊंड ड्रेनेज फायनल होत नसेल तर ज्या ज्या ठिकाणी गटारं आहेत ती स्वच्छ ठेवा. डास होणार नाही याची दक्षता घ्या. वास सुटणार नाही याची दक्षता घ्या. किंवा हे जे छोटे छोटे गटार आहेत त्याच्या पाण्याचं शुद्धीकरण करा. छोटे छोटे प्लॅन्ट बसून. तेही जमत नसेल तर मग ज्या वनस्पती किंवा वेल त्या नालीत गटारात टाकले तरी भरपूर फटाफट पाणी शोषून घेतील अशा वनस्पती तिथे टाका. म्हणजे कमीत कमी हा जो डासांची उत्पत्ती आहे, दुर्गंधीची उत्पत्ती आहे होणार नाही, जी मुळातच तुमची इम्युनिटी पॉवरला फार मोठा दणका देते. ह्या बाबतीत पॉलिटिकल विल का आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विल का आहे, काही माहीत नाही. पण एवढं मात्र की अकोलेकरांचे या डास घाण गटारं याच्यामुळे घाण होऊन राहिली आणि ही इनह्युमन. आणि याच्यामध्ये पॉलिटिकल पब्लिकनी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पब्लिकनी लक्ष घालणं अतिशय आवश्यक आहे. बेटर दॅन क्युअर. मुळातच जर तुम्ही स्वच्छता राखली तर नक्कीच कोरोनावर ते बरंचसं कंट्रोल येऊ शकेल. ही पण ऐकतो कोण? परत मी एकदा विनंती करतो की एक तर अंडरग्राऊंड ड्रेनेज ताबडतोब काम चालू करा. नाही तर ही जी गटारं आहेत याचं मेंटेनन्स करा. डास होणार नाही, वास सुटणार नाही, फवारण्या वगैरे. आपण आधुनिक जगामध्ये आहे, बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध असतील. हेही जमत नसेल तर हे जे गटारं आहेत निंदाळे त्याचं पाणी छोटे छोटे प्लॅन्ट तिथं बसून शुद्धीकरण करा. पाणी जास्त उपलब्ध होईल. हेही जमत नसेल तर या गटारामध्ये असे काही वेल किंवा वनस्पती सोडा की ज्या भरपूर पाणी शोषून घेऊन फटाफट ते गटारं आटवतील आणि वास न येण्यासाठी काहीतरी करावं लागेल. उपाय आहे. आपण 21व्या शतकात आहोत. भरपूर टेक्नॉलॉजी, सायन्स उपलब्ध आहे. ओनली रिक्वायर्ड इज पॉलिटिकल विल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विल. लोकांचं भलं करायचं मनापासून जर असेल तर काहीही करता येतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. आणि ह्या बाबतीमध्ये मी जवळजवळ 2004 बोंबा मारतो. पण सगळ्यांचे कान बंद. एव्हरीबडी हॅज टर्न्ड द डेफ इयर टू दिस प्रॉब्लेम. A very serious problem for Akola public. I think kindly excuse me for my these sarcastic remarks. पण काहीतरी करा नाही तर कोरोना कंट्रोलमध्ये येणं कठीण होईल. थँक्यू. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ युनिव्हर्सिटी अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब फॉर सेफ्टी रिलेटेड. थँक्यू.